एका IAS अधिकाऱ्याची बदली कोण आणि कशी करतं, की बदली का केली जाते, त्या अधिकाऱ्याला हटवा. कायदा आणि जनता ते लवल गेली, पण आमची कामं झालीच पाहिजे. तुकाराम मुंडे साहेब, फक्त आणि फक्त तुकाराम मुंडे साहेब. बाकीच्या राज्यात कोण आहे माहीत नाही, पण महाराष्ट्रात मात्र तुकाराम मुंडे साहेब. इथे फाईल सरकवायला साहेबांना चहा पाणी द्यावं लागतं, पण मुंडे साहेब आले की डायरेक्ट जेलचं पाणीच प्यावं लागतं. जिथे सामान्य माणसाची नोकरी एका शहरात 5 ते 10 वर्ष सुखात चालते, तिथे या माणसाला दर काही महिन्याने काशा गुंडाळावा लागतो. पण तुम्ही कधी विचार केलाय का, एका IAS अधिकाऱ्याची बदली नक्की कोण करतं आणि कायद्याचे नियम असून सुद्धा बदली का होते? आजच्या व्हिडिओत आपण प्रशासकीय सिस्टमचा पर्दाफाश करणार आहोत आणि व्हिडिओच्या मध्यंतरीत तुम्हाला एक ट्विस्ट समजेल, जो ऐकून तुमचे डोळे चक्रावून जातील. चला तर मग सुरुवात करूया. मनीष रेवणे ब्लॉग्समध्ये आपलं स्वागत आहे. सगळ्यात आधी तांत्रिक गोष्ट समजून घेऊया. तुकाराम मुंडे हे IAS अधिकारी आहेत. त्यांची निवड जरी केंद्र सरकारने केली असली तरी ते महाराष्ट्र केडरमध्ये काम करतात. त्यामुळे त्यांच्या बदलीचे सर्व अधिकार राज्य सरकारकडे असतात. ही प्रक्रिया कशी होते? राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक सिव्हिल सर्व्हिसेस बोर्ड असतं. हे बोर्ड बदल्यांची शिफारस करतं, पण अंतिम शिक्कामोर्तब राज्याचे मुख्यमंत्रीच करतात. मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर सामान्य प्रशासन विभाग म्हणजेच GAD बदलीचा अधिकृत आदेश काढतात आणि मुंडे यांना नवीन नियुक्ती दिली जाते. आता समजून घेऊया की बदली का केली जाते. त्याआधी एक छोटीशी कविता घेतो, तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडेल. सामान्यांचे सिंगम ते सिस्टीमचे क्लीनर भारी, सामान सुटकेस तयारच असते बदलीची गाडी आली. सामान सुटकेस तयारच असते बदलीची गाडी आली. कायद्यानुसार एका IAS अधिकाऱ्याला एका पदावर किमान 2 ते 3 वर्षे काम करू देणे बंधनकारक असते, पण मुंडे यांच्या बाबतीत हा नियम नेहमी हवेतच उडवला जातो. शासनाची वरवरची कारणे तुम्हाला माहीतच असतील. तुकाराम मुंडे जिथे जातात तिथे कायद्यावर बोट ठेवतात. नेत्यांचे बेकायदेशीर फोन उचलत नाहीत, भ्रष्ट कॉन्ट्रॅक्टरची बिले रोखतात आणि फाईल्स अडवतात. जेव्हा स्थानिक आमदार, खासदार किंवा मंत्री यांच्यापासून त्रस्त होतात तेव्हा ते मुख्यमंत्र्यांवरती दबाव आणतात की या अधिकाऱ्याला हटवा, नाहीतर आम्ही काम करणार नाही किंवा सरकार पाडू. अखेर राजकीय दबावामुळे मुख्यमंत्र्यांना सही करावीच लागते. म्हणजे कायदा आणि जनता ते लवत गेली, पण आमची कामं झालीच पाहिजेत. सिस्टीमचा सर्वात मोठा डाव. पण मित्रांनो, आता या कथेमधला सर्वात मोठा ट्विस्ट समजून घ्या. आपल्याला वाटतं की राजकारणी तुकाराम मुंडे यांना वैतागून त्यांची बदली करतात, पण एका नाण्याच्या 2 बाजू असतात हे मात्र तुम्ही विसरलात. या पाठी सरकारचा एक मोठा मास्टर स्ट्रोक दडलेला असतो, जो सामान्य माणसाला कधीच दिसत नाही. तो ट्विस्ट असा की जेव्हा सरकारला एखाद्या खात्यातील किंवा महानगरपालिकेतील प्रचंड अस्वच्छता साफ करायची असते, तिथे वर्षानुवर्ष चाललेला भ्रष्टाचार मुळासकट उपटून टाकायचा असतो. एखादी सरकारी कंपनी फायद्यात आणायची असते, तेव्हा सरकार मुद्दामून तुकाराम मुंडे यांची तिथे बदली करतं. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. सरकार मुंडेंचा वापर एखादा क्लीनर किंवा डोस सारखा करतं. मुंडे जिथे जातात 6 महिने किंवा वर्षभरात तिथली सिस्टीम पूर्णपणे ताळ्यावर आणतात, कडक शिस्त लावतात आणि एकदा का तिथली घाण साफ झाली की राजकारण्यांना कळून चुकतं की हा माणूस आता आपल्यावरतीच पलटी मारणार. मग काम फत्ते झालं की सरकार आपला फायदा करून घेते आणि राजकीय नेत्यांना खुश करण्यासाठी मुंडेंची दुसरीकडे बदली करण्यात येते. म्हणजेच ज्या सिस्टीम सोबत मुंडे लढतात तीच सिस्टीम मुंडेंचा हुशारीने वापर करून घेते. मग इतकं सगळं होऊन सुद्धा तुकाराम मुंडे कोर्टात का जात नाहीत? आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की कायद्यानुसार 3 वर्षे बदली करता येत नाही, तर तुकाराम मुंडे या अन्यायाविरुद्ध कोर्टात का जात नाहीत? तर मित्रांनो, IAS अधिकाऱ्यांसाठी CAT म्हणजेच सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल या नावाचा एक विशेष लवाद असतो. जर कोणत्याही अधिकाऱ्याची मुदतीपूर्व बेकायदेशीर बदली झाली तर ते CAT मध्ये जाऊन त्या बदलीला स्थगिती आणू शकतात. पण मुंडे तसं करत नाहीत, कारण त्यांचं तत्व आहे, कुत्रा जंगलात गेला म्हणून तो वाघ होत नाही आणि वाघ शहरात आला म्हणून तो कुत्रा होत नाही. वाघ तो वाघच असतो. पद कोणतेही असो, काम चोख करायचे. सरकार जेव्हा जेव्हा त्यांची बदली कमी महत्वाच्या जागी करते तेव्हा ते शांतपणे तिथे रुजू होतात आणि तिथेही आपलं काम प्रामाणिकपणे सुरू ठेवतात. तुकाराम मुंडेंच्या या कार्यासाठी एक छोटीशी कविता. सिस्टम कितने भी लगा ले जोर, ये सिंगम फिर वापस आएगा. मुंडे साहब जब लौटेंगे तो भ्रष्टाचारियों का तख्ता हिल जाएगा. तर मित्रांनो, तुकाराम मुंडे यांच्या बदलीचे हे त्रिवार सत्य आहे. राजकारण्यांसाठी ते एक डोकेदुखी आहेत, पण सिस्टीमसाठी ते एखाद्या क्लीनर सारखे काम करतात आणि महाराष्ट्राच्या सामान्य जनतेसाठी ते आजही आशेचे किरण आहेत. तुम्हाला काय वाटतं? सरकार मुंडेंचा वापर फक्त सिस्टीम साफ करण्यासाठी करून घेतं आणि त्यांची सतत होणारी बदली महाराष्ट्राच्या विकासासाठी योग्य आहे का? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू. तोपर्यंत सर्वांना जय शिवराय, जय महाराष्ट्र.